नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंतच्या पापाचा घडा फायनली भरला आणि विश्वाच्या प्रयत्नामुळे आता जयंतला पोलीस करणार अटक. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की दळवींच्या घरामध्ये आता जानू आणि जयंतच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. आणि त्याच लग्न कार्यामध्ये मात्र आपला बिचारा विश्वा जानूला हेच सगळं आठवून देण्याचा प्रयत्न करत असतो की जयंत कानिटकर चांगला माणूस नाही, ती एका चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम करते आणि चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न देखील करते. पण मात्र हा जयंत कानिटकर देखील साधासुद्धा नसतो, कारण की त्याला देखील माहीत असतं की जानूसोबत एकदा माझं लग्न झालं की त्याच्यानंतर मी पहिला काटा काढेल तर विश्वाचा आणि त्याच्यानंतर त्या संतोषचा. कारण जयंतच्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढी पण लोक आली ना, त्या सगळ्यांचा त्याने अशाच प्रकारे काटा देखील काढलेला आहे, तुम्ही पाहिलंच असेल. पण या सगळ्याच्या पाठीमागे जर एक गोष्ट पाहायला गेली तर जयंत कानिटकरची सगळ्यात मोठी चूक हीच झालेली आहे की त्याने केलेला मूर्खपणा. कारण की त्याला वाटत होतं की त्याने एवढं पाप केलं, आता त्याला कोणी काहीच करू शकणार नाहीये. पण मित्रांनो, याच्या पापाचा देखील घडा लवकरच भरेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचारा विश्वाला अजून समजलेलं नाही की त्याच्या आईचा मृत्यू झालाय. या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? कारण की या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार आहे जयंत कानिटकर. कारण की जयंत कानिटकरने फक्त विश्वाच्या आईलाच मारलेलं नसतं, तर सोबतच तुम्हाला माहीत नसेल पण जानूच्या कॉलेजमधला मित्र, अजून परत जानूची आजी, अजून परत व्यंकी दादा, ह्या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न ह्या जयंत कानिटकरने केलेला आहे. कितीतरी लोकांना ह्या जयंतने बेदम मारहाण देखील केलेली आहे. पण अजूनपर्यंत कोणासमोर याचं काहीच सत्य उघडकीस झालं नाही. आणि या सगळ्याला जबाबदार एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे स्वतः जानू. कारण की मित्रांनो, जानूला तिच्या भूतकाळात सगळ्या काही गोष्टी माहीत झाल्या होत्या. पण त्याच्यानंतर मात्र ह्या जानूला असं काय झालं, त्याच्यानंतर मात्र ह्या जानूला जयंत कानिटकर हा सगळ्यात चांगला माणूस वाटायला लागला आहे आणि तो म्हणजे देव माणूसच तिला वाटतोय. पण हा जयंत कानिटकर खूप शातीर असतो. त्याला माहीत असतं की मला काय केल्याच्या नंतर मी कसा यांना सापडू शकत नाही. आणि जयंतने तर विश्वाला आपल्या ओपन चॅलेंज दिलेलं असतं की माझ्या विरोधात फक्त तू एक पुरावा शोधून दाखव, एक पुरावा. त्याच्यामुळे बिचारा विश्वाला देखील आता टेन्शन आलेलं असतं की या जयंत विरुद्ध नेमका असा कोणता पुरावा मी गोळा करू, त्याच्यानंतर सगळे लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि त्याच्यानंतर जानूचं आणि ह्या जयंतचं लग्न मोडून जाईल. पण बिचारा विश्वाने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रयत्नावरती पाणी नाही ओतलं जाऊ म्हणजे बरं हो. कारण की याच्या अगोदर देखील विश्वाने स्वतःचं आयुष्याचं वाटोळं केलं. कारण की सईसोबत त्याची एंगेजमेंट झाली होती आणि आता त्यांचा सुखाचा संसार देखील चालू झाला असता. पण जेव्हा ही जानू विश्वाच्या आयुष्यामध्ये आली त्याच्यानंतर बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याचे तर वाटोळच झालं. आणि या सगळ्याला जबाबदार म्हणलं तर स्वतः विश्वाचा आहे. कारण की विश्वाला काही गरज नव्हती ह्या जानूच्या नादी लागण्याची. कारण की ही दळवींचे लोक कसे आहेत तुम्हाला चांगलंच समजलं असेल. कारण की यांनी आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टीत एवढ्या चुका केल्यात की सांगायलाच नको. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती एवढी बेकार पट्टी कसं काय बांधली जयंत नावाची. कारण की जयंत कानिटकर नेमका माणूस कसा आहे याबाबत त्यांना काहीच कल्पना कशी नाही आहे. त्यांनी थोडा तरी याचा शोधाशोध घ्यायला पाहिजे होता. ज्यावेळेस त्यांची मुलगी गायब झाली होती त्याच्यानंतर ह्या जयंत कानिटकर परत रिटर्न आल्याच्यानंतर जानू त्याला ओळखत देखील नव्हती. आणि तरी देखील मात्र ह्या जयंतसोबत जानूचं लग्न लावून देण्याची काय गरज होती यांना. आणि विश्वाच्या आईने बिचारीने स्वतः मात्र ह्या लक्ष्मीला येऊन सांगितलं होतं की हा जयंत कानिटकर चांगला माणूस नाही आहे. आणि त्यावेळेस मात्र देखील ह्या लक्ष्मीने काहीच ऐकून घेतलं नव्हतं. लक्ष्मी बोलली होती की जयंतरावांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. आता हा जयंतराव कशा प्रकारे जानूच्या आयुष्याची वाट लावतोय हे पाहिल्याच्या नंतर लक्ष्मीला देखील कळेल की तिने किती मोठ्या महामूर्ख माणसावरती विश्वास ठेवला होता. तर दुसरीकडे बिचारा विश्वा आता संतोषच्या मदतीने सगळ्यात मोठा पुरावा बाहेर काढणार आहे. कारण की विश्वाला एक गोष्ट समजते आता पुढे. कारण जयंतने स्वतः सांगितलेलं असतं की तू माझ्या विरोधात फक्त एक पुरावा तरी आणून दाखव. आणि फायनली विश्वाला आता संतोषबाबत सगळ्यात मोठी घटना कळते. कारण की संतोषला पैसे खूप हवे असतात आणि संतोषला पैसे कोण देऊ शकत असतो ते म्हणजे विश्वा आणि जयंत दोघे पण देऊ शकत असतात. तर त्यावेळेस मात्र संतोष त्याला सांगतो की विश्वा हे बघ, माझ्याकडे खूप मोठं जयंतचं सिक्रेट आहे, पण मला त्याच्यासाठी खूप सारे पैसे पाहिजे. त्याच्यानंतर मी तुला आरामात ते सिक्रेट सांगू शकतो. पण आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर विश्वाच्या मनामध्ये एकच पर्याय दिसतो. विश्वा म्हणतो की पैसा किती जरी गेला तरी चालेल, पण जानू आणि जयंतचं लग्न नाही होऊन देणार मी. त्याच्यामुळे विश्वा म्हणतो की तुला किती पैसे पाहिजे संतोष दादा सांग आणि मला जयंतबाबतचं खरं सत्य सांग आणि त्याच्या विरोधात असणारा पुरावा देखील सांग. तर दुसरीकडे आता लग्नाची पूर्णपणे तयारी झालेली असते. जानूला खूप सारे लोक येऊन हे देखील सांगत असतात की जयंत कानिटकर माणूस चांगला नाही, कारण की याच्यामुळे आमच्या आयुष्यात खूप सारे अडथळे आलेत, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही लग्न करू नका. पण काही
काही जरी केलं तरी तुम्हाला शेवटी माहीतच आहे की ही जानू कशी आहे. त्यांनी ती लोकांचं कोणाचं काय ऐकतच नसते आणि तिने फायनली डिसाईड केलेलं आहे की ती जयंतसोबत आता लग्नच करेल आणि ही जयंतसोबत लग्न करायला जाते खरं, पण हिच्या आयुष्यामध्ये आता परत जर अडथळा आला तर बिचाऱ्या विश्वाच्या जीवाला धोका निर्माण नाही हो म्हणजे बरं झालं. कारण की हिचं एकदा लग्न झाल्याच्या नंतर तिला समजेल की तिने किती चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे. तर आता जानूच्या आजीला पण हळूहळू बोलता यायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकर जानूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे त्यावेळेस मात्र कहाणीत सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट येणार आहे. कारण की लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, भावना त्या घरामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आता जयंत कानिटकर बाबतचं सगळ्यात भयानक सत्य समजतं. कारण की संतोष चक्क विश्वाकडे 10 लाख रुपयांची मागणी करतो आणि म्हणतो की मला हे 10 लाख रुपये तू दे, मी तुला जयंतबाबतचा सगळ्यात मोठा पुरावा देखील देतो आणि जयंतने केलेलं सगळ्यात मोठं पाप देखील सांगतो. त्याच्यानंतर तर जानूचं आणि जयंतचं लग्न आरामात तुटेल. तर संतोषला माहीत असतं की सगळ्यात मोठं सत्य हेच आहे की विश्वाच्या आईचा खून मात्र ह्या जयंत कानिटकरनेच केलेला आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मात्र आता मला हे सत्य त्याला सांगायचं असेल तर मला त्याच्याकडून पैसे उकळणं हे गरजेचंच आहे. तर ही सगळी गोष्ट आता वीणाला देखील हळूच समजते. कारण की वीणाला देखील कळतं की अचानक यांच्याकडे एवढे सगळे पैसे आले कुठून. कारण की आता विश्वा जयंत कानिटकरचं सत्य समजण्यासाठी आता संतोषला पैसे द्यायला तयार होतो आणि त्याच्या बदल्यात मात्र संतोषकडे जो व्हिडिओ असतो आणि विश्वाच्या आईला मारलेलं सत्य असतं ते सगळं काय मात्र आता विश्वाला समजणार आहे. त्यावेळेस मात्र बिचारा विश्वा किती रडतो. कारण की त्याला माहीत असतं की त्याची आई त्याला ह्या जगातून सोडून गेलेली आहे. या सगळ्याला सर्वस्व जबाबदार तो स्वतःच असतो. कारण की तो जर ह्या दळवींच्या मुलीच्या नादाला म्हणजेच मात्र ह्या जानूसोबत जर जानूची मदत करायला गेला नसता तर आज कदाचित विश्वाची आई वाचली असती आणि ही जानूच जर त्या विश्वाच्या घरी गेली नसती तर ह्या जयंत कानिटकरने देखील त्या विश्वाच्या आईला मारलं नसतं. तर आता हे सगळं प्रकार घडल्याच्यामुळे आता विश्वाला प्रचंड जास्त राग येतो आणि विश्वा म्हणतो की त्या जयंत कानिटकरला तर मी आता सोडणार नाही. कारण की त्याने माझ्या आईला मारलंय, त्याच्यामुळे मला त्याचा बदला घ्यायचाच आहे. तर फायनली आता जयंत आणि जानूचं लग्न पार पडतं आणि त्याच्यानंतर मात्र सगळे लोक खूप खुश असतात. पण बिचारा विश्वाने एवढं प्रयत्न करून देखील त्या जयंतला तो थांबवू शकलेला नसतो आणि जानूला देखील थांबवू शकलेला नसतो. कारण की जानूने आत्तापर्यंत कायम आपल्या विश्वाला चुकीचंच समजलं होतं. दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवासला तर असं वाटत होतं की जानूवरती विश्वाचं प्रेम आहे त्याच्यामुळेच ते हे सगळं काय करतोय. पण बिचारा विश्वाचं जर त्यांनी एकदा ऐकून घेतलं असतं तर काय झालं असतं. पण आता त्यांनी ते काय ऐकून घेतलेलं नाही आणि हे सगळं त्यांच्या अंगलट चांगल्याच प्रकारे येणार आहे. म्हणजेच आता पुढे तुम्हाला हे समजेल की दुसरीकडे मात्र जयंत कानिटकरच्या घरामध्ये ज्यावेळेस आपली जानू एंट्री करते म्हणजेच माप ओलांडून आत जाते त्यावेळेस मात्र तिला सगळा भूतकाळ आठवतो आणि ती चक्कर येऊन पडते आणि तिथेच कहाणीमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मित्रांनो. कारण की ह्या जयंत कानिटकरला आता पोलीस कसं अटक करणार आहेत. कारण की आपला विश्वा पोलिसांना तो सगळा काय पुरावा देणार आहे. त्याच्यानंतर जयंत कानिटकरकडे किती जरी पैसा असेल तरी त्या हरामखोराला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे यासाठी विश्वा मात्र पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिकडून पोलीस देखील येतात, ह्या जयंत कानिटकरला अटक देखील करतात आणि त्यावेळेस मात्र ह्या जानूचे डोळे उघडतात की विश्वा एवढे दिवस सांगत होता की जयंत कानिटकर चांगला माणूस नाही आहे, जयंत कानिटकर चांगला माणूस नाही आहे. पण त्यावेळेस मात्र ह्या जानूला कुठं काय विश्वाचं ऐकायचं होतं. कारण की तिला तर स्वतःच्या मनाचंच खरं करायचं होतं आणि फायनली आता तिने स्वतःच्या मनाचं देखील खरं केलं आणि त्याच्यानंतर आता तिला सत्य समजतं की विश्वा एवढ्या दिवस ओरडून सांगत होता हा जयंत कानिटकर चांगला माणूस नाही, ते आता फायनली तिला समजलेलं असतं. तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. पुढे काय घडतं की विश्वा असं काय करतो त्याच्यामुळे पोलीस लगेचच ह्या जयंत कानिटकरला अटक करतात हे जाणूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. पण आता विश्वाचं आणि जानूचं लग्न होईल का हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल आणि याचा इंटरेस्टिंग ट्विस्ट माझ्याकडे आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला हाईप पण करा. धन्यवाद.